नमस्कार मंडळी, लिसन विथ पूनम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मंडळी, महिलांनी गुरुचरित्र वाचावे का, हेच आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की ऐका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर मंडळी, गुरुचरित्र हा 5वा वेद मानला आहे। काही लोकांचे असे गैरसमज आहेत की गुरुचरित्र फक्त ब्राह्मणांनीच वाचावे। हे चुकीचे आहे। स्वतः दत्त महाराजांनी जातपात कधीही मानले नाही। त्यांच्या भक्त मंडळीत कितीतरी जातींची मंडळी होती। मात्र श्री गुरुचरित्रातील काही अध्याय समजण्यास अत्यंत कठीण आहेत। मात्र दत्तप्रभूंच्या भक्तांवर त्यांनी केलेली कृपा याचे जे अध्याय आहेत ते अत्यंत उच्च प्रकारची भक्ती निर्माण करणारे आहेत। म्हणून स्त्रियांनी सुद्धा गुरुचरित्र वाचू नये। हा स्त्रियांना कमी लेखण्याचा हेतू नाही, तर परमहंस परिव्राजकाचार्य श्री टेंबे स्वामी महाराज यांनीही स्त्रियांनी गुरुचरित्र वाचू नये असा उपदेश करण्यामागे शास्त्रीय कारणे आहेत। एक म्हणजे स्त्रियांची शरीर रचना रोज 3.5 तासांची विशिष्ट बैठक घालण्यासाठी योग्य नसते। तसेच संसारात अनेक जबाबदाऱ्या स्त्रियांनाच पार पाडायच्या असतात आणि अशा पद्धतीने रोज 3 तास असे 7 दिवस त्यांना बसणे शक्य नसते। तसेच त्यांचा मासिक धर्म अमुक दिवशी येईल अशी खात्री नसते आणि पारायणाला बसल्यानंतर अशी अडचण आल्यास पारायण अर्धवट राहते व पुन्हा सुरू करावे लागते। तसेच श्री गुरुचरित्र हा ग्रंथ विरक्ती निर्माण करणारा आहे आणि स्त्रियांना अशा प्रकारची विरक्ती येणे हे कुटुंबासाठी योग्य नसते। मात्र स्त्रियांना नाही वेगळे कर्म पती देतो अर्धा धर्म या न्यायाने बायका संसारातच खूप पुण्य जोडीत असतात। म्हणून स्त्रियांनी संपूर्ण पारायण करण्यापेक्षा महाराजांनी ज्यांच्यावर कृपा केली अशा भक्तांच्या मधुर कथा जरूर वाचाव्यात। त्यामुळेही गुरुचरित्र वाचल्याचे फळ मिळू शकते। मात्र जे अध्याय समजत नाहीत त्यावरून नुसती नजर फिरवणे आणि अर्थबोध न होणे हे टाळण्यासाठी स्त्रियाच नव्हे तर पुरुषांनाही कथा वाचण्याचा सल्ला टेंबे स्वामींनी दिला आहे। वारंवार स्त्रियांनी गुरुचरित्र वाचावे का वाचू नये असे प्रश्न महिला विचारतात, म्हणून आज विस्ताराने उत्तर दिले आहे। मात्र ज्या स्त्रीचा मासिक धर्म थांबला आहे आणि ती बैठकीस सक्षम आहे, तसेच संस्कृतचा अभ्यास असून अर्थबोध होण्याची विद्वत्ता आहे, तिने गुरुचरित्र वाचल्यास तार्किकदृष्ट्या अडचण नाही। दत्त महाराज संन्यासी असल्याने पावित्र्य सोवळे ओळे पाळले जावे ही अपेक्षा असते। म्हणून स्त्रियांनी गुरुचरित्राचे अध्ययन करावे, पण सप्ताह पारायण करू नये असा सल्ला दिला आहे। दत्तप्रभू सर्वांचे आहेत आणि म्हणून गुरुचरित्रात त्यांनी अनेक स्त्रियांवरही कृपा केली आहे। हे लक्षात घेता ते स्त्रियांचा किती मान ठेवत होते हे लक्षात येते। धर्माने सर्वत्र स्त्रियांना अत्यंत मान दिला आहे। त्या समाजाचे भूषण आहेत। एकदा लोकमान्य टिळकांच्या नातीने विचारले, स्त्रियांना सीता व्हा असे सांगतात, पुरुषांना राम व्हा असे का सांगत नाहीत? त्यावर लोकमान्य म्हणाले, बाळा, सीतेच्या जीवनातून राम निर्माण होतो। आपली आई, आजी, पत्नी, मुलगी या पुरुषांचे श्रद्धास्थान असतात। म्हणून स्त्रियांसाठी शास्त्रकारांनी घातलेले काही नियम हे त्यांच्या आयुष्याचा विचार करूनच आणि जबाबदाऱ्या पाहूनच घातले आहेत। कुठल्याही महापुरुषाने स्त्रियांना धर्मात सहकारी करून घेऊ नये असे म्हटलेले नाही। उलट पूजेला बसताना सुद्धा स्त्रियांना स्वतंत्र उपचार करावे लागत नाहीत। फक्त पतीच्या हाताला हात लावून पुण्यप्राप्ती करता येते, कारण संसार उत्तम रीतीने करणाऱ्या स्त्रिया महान पुण्य जोडत असतात। म्हणून श्री गुरुचरित्रासंबंधी कोणतेही विकल्प स्त्रियांनी मनात आणू नयेत व पुरुषांनी पसरू नयेत ही विनंती। श्री गुरुचरित्र हा महान अनुभव देणारा परमपवित्र ग्रंथ आहे। तो सर्वांनाच वंदनीय आहे। म्हणून पारायण करणाऱ्या लोकांनाही नियम सांगितले आहेत की त्यांनी एकभुक्त राहावे, सप्ताह काळात अत्यंत पवित्र राहावे, ब्रह्मचर्य पालन करावे, दिवसभर गप्पा टप्पा न करता चिंतन करावे, रात्री डावा कान भुईला लावून झोपावे आणि पहाटे लवकर स्नान करून शास्त्रोक्तरित्या भस्म लावून वाचन सुरू करावे आणि अर्थबोध होईल इतक्या सावकाशपणे प्रत्येक ओळी हृदयात रुजवावी। सप्ताह समाप्तीचे वेळी निश्चये दत्त महाराज शुभ अनुभव देतात। दत्त महाराजांना बर्फी फार आवडते
म्हणून नैवेद्याला बर्फी आणावी आणि सप्ताह समाप्तीनंतर शक्यतो एका ब्राह्मणाला आणि सवाष्णीला भोजनास बोलून त्यांना दक्षिणा द्यावी। अशा प्रकारे नियमाला अनुसरून सप्ताह करावा। मात्र स्त्रियांनी सुद्धा कथा जरूर वाचाव्यात। तर मंडळी, हा लेख मी वाचला आणि तुमच्यापर्यंत पोहोचवला, पण आपल्या श्रोत्यांपैकी काही महिला मंडळींना गुरुचरित्र पारायण करायचं असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता। आणि गुरुचरित्र पारायण करण्यास जमत नसेल तर तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्रही वाचू शकता। त्याचबरोबर 52 श्लोकी गुरुचरित्रही वाचू शकता। आणि तुम्हाला वाचण्यास जमत नसेल तर आपल्या चॅनलवर त्याचे व्हिडिओ केलेले आहेत, तुम्ही ऐकू देखील शकता। त्या सर्व व्हिडिओंची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन। तर मंडळी, आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्वक नक्कीच वाटला असेल। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या या लिसन विथ पूनम या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ।